वास्तविक कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आजच्या या कॉन्फरन्स मागचा उद्देश आपल्या लक्षात आला असेल. अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. आमचे गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष इथं मेहताजी उपस्थित आहेत. आंध्र फेडरेशनचे अध्यक्ष रामूर्ती साहेब उपस्थित आहेत. सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठीजी आहेत. संजयजी भेंडे इथं आहेत. सीबा आडसूळ आमचे इतर अनेक पंचालक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आपली जे रजिस्ट्रेशन अथॉरिटी आहे त्याचे सर्व कमिशनर साहेब दळवी साहेब इथं उपस्थित आहेत. कारण का आज सगळ्या लोकांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला रिझर्व्ह बँकेकडून जर पाहिजे तशी अपेक्षित मदत मिळत नसेल तर आम्हाला सहकार खात्याकडून ती उणीव भरून काढावी सहकार खात्याने. त्यामुळेच खास साहेब इथं उपस्थित आहेत. याचा पाठिंबाचा उद्देश आपल्याला माहिती आहे की नुकतंच रिझर्व्ह बँकेने श्री आर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या हाय पॉवर कमिटीचा जो काही रिपोर्ट आहे त्यामधले जे काही 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यांवरती सखोल चर्चा करण्यासाठी तसेच DICGचं जसबीर सिंग कमिटीचा जो काही अहवाल आहे त्यामध्ये डिफरन्शियल प्रीमियमचा जो रेट त्यांनी आपल्याला हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्यावर जे काही परिस्थिती ओढवणार आहे त्यासंबंधी सखोल चर्चा करण्यासाठी आजची परिषद आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर काही एक स्लाइड्स मांडू इच्छितो. या इथं रिझर्व्ह बँकेचे अनेक अधिकारी इथं आहेत, उपस्थित आहेत. गुजरात फेडरेशनचे CEO पण इथं आलेले आहेत. या स्लाइडच्या माध्यमातून मी त्याला मुद्दाम नाव दिलं आहे लुकिंग अहेड बाय लुकिंग बॅक. मागं पाहून आजपर्यंत रिझर्व्ह बँकेने नागरी साखरी बँकांच्या संदर्भामध्ये जे काय धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत, जे काय स्टेप्स उचललेले आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नागरी साखरी बँकांचं भवितव्य रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनातून नेमकं काय असेल याची आपल्याला पूर्ण कल्पना येईल असं मला वाटतं. भोईर मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्लाइड अशी आहे रिव्ह्यू अँड स्टडी ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स अँड द स्टेप्स टेकन बाय द रेग्युलेटर फॉर UCB सेक्टर फ्रॉम 2004 to 2015. सगळ्यात पहिलं पॉईंट बघा. द बोर्ड ऑफ फिनान्शियल सुपरविजन दॅट इज BFS suggested in March 2004 that till such time that appropriate regulatory legislative framework be put in place, no fresh licenses for setting up UCBs should be issued. The suggestion was accepted and incorporated in the annual policy statement 2004-2005 dated May 18, 2004. Reserve Bank has already decided in 2004 there is no fresh licenses shall be issued to the urban cooperative banking sector. कारण का त्यांनी असं म्हटलं आहे या रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार या नागरी साखरी बँकर ड्युअल कंट्रोल आहे. जोपर्यंत म्हणजे फुल फ्लेज कंट्रोल या नागरी साखरी बँकांवर येत नाही तोपर्यंत कोणतंही फ्रेश लायसन्स द्यायचं नाही. 2002 साली पुण्यामध्ये पुणे सहकारी बँक ही शेवटची बँक होती की जिला रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलं. 2002 नंतर नॉट ए सिंगल बँक हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. त्यानंतर सुपरवायझरी रेटिंग बेस्ड ऑन कॅमल्स रेटिंग ॲज ॲप्लिकेबल टू कमर्शियल बँक्स म्हणजे 2004 मध्ये कमर्शियल बँकांना जे सुपरवायझरी रेटिंग कॅमलनुसार ॲप्लिकेबल होतं ते त्यांनी आपल्याला ॲप्लिकेबल केलं. त्याच्यानंतर इन लाईन विथ द इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस द पिरियड फॉर रिकग्निशन ऑफ लोन हॅज बीन रिड्यूस्ड फ्रॉम 180 days to 90 days. म्हणजे जसंही म्हणतं रिझर्व्ह बँकेचे NPAचे नॉर्म्स दिवसेंदिवस कडक करत आणले. 24 महिने, 12 महिने, 18 महिने, 12 महिने, 9 महिने, 6 महिने, 3 महिने. तसं मार्च 2004ला NPAचे नॉर्म्स त्यांनी 180 daysवरून 90 daysवर आणले. फॉर रेग्युलेटरी पर्पज ए सिस्टम ऑफ ग्रेडिंग हॅज बीन अडॉप्टेड अंडर विच UCBs are being classified into 4 categories, grade 1, 2, 3, 4. मार्च 2005ला चेंज इन NPA norms. In respect of NPAs included in doubtful for more than 3 years category, on or after April 1st, 2004, a higher provisioning requirement of 100% in place of 50% earlier
has been prescribed with effect from March 1, 2005. मी दिवसेंदिवस हे नॉर्म कडक करत आणायचे. RBIच्या पद्धतीनुसार हे सेक्टर स्ट्रॉंग करायचं आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह सेक्टर त्यांना स्ट्रॉंग करायचं आहे. स्ट्रॉंग करायचं म्हणजे काय? कीपिंग ओनली स्ट्रॉंग बँक्स इन दिस सेक्टर. या सेक्टरमध्ये फक्त स्ट्रॉंग बँक ठेवायचा म्हणजे सेक्टर आपोआप स्ट्रॉंग होईल. जे व्हायबल नाहीत त्यांना बाहेर काढायचं, एक्झिट पाथ द्यायचा. आता व्हायबल नाही हे ठरवणार कोण? फक्त RBI. आणि कसं ठरवणार? दिवसेंदिवस हे प्रुडेन्शियल नॉर्म कडक करत आणणार, इतके स्ट्रिंजंट करणार डे बाय डे की हळूहळू ते नॉन व्हायबल बँकाची संख्या वाढत जाणार. पूर्वी 2026 बँका होत्या, आज 1579 बँका या सेक्टरमध्ये ऑल इंडिया बेसिसवर आहेत. तसं मार्च 2005 मध्ये ती प्रोव्हिजनिंग 50% होती, ते डाऊटफुलला त्यांनी 100% केली. सी दी ग्रेड वाईज क्लासिफिकेशन. 2004 देर इज अ कंपॅरेटिव्ह स्टडी. 2004 आणि 2013 मध्ये टोटल नंबर ऑफ बँक्स 1919 आणि 2013 मध्ये 1606. ॲज ऑन पुढे द नंबर ऑफ बँक्स आर डिक्रीज अप टू 1579. आता इथं बघा, ग्रेड 1 886 in 2004. Because of the stringent norms, the figure goes down to 214 only in grade 1. त्यामुळे जसं म्हणजे मी नेहमी सांगतो, मी मुद्दाम गांधी साहेबांसमोर पण सांगणार आहे. मी नेहमी एक उदाहरण देतो. आजच्या सेमिनारची गरज काय ते लक्षात घ्या. एक विद्यार्थी एका परीक्षेला बसला. परीक्षेचं पासिंग आहे 35 मार्क्स आणि दुर्दैवाने त्याला 34 मार्क पडले. ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड बिकॉज ही गॉट 35 मार्क्स. परत त्यांनी अभ्यास केला, नाही मला आता फार मार्क मिळवायचे. इन नेक्स्ट इयर ही गॉट 40 मार्क्स. त्याला 40 मार्क पडले, पण पासिंग पर्सेंटेज 50ला करून ठेवलं रिझर्व्ह बँकेने. अगेन ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड. परत त्यांनी अभ्यास केला, त्याला 55 मार्क पडले, रिझर्व्ह बँकेने 60 करून ठेवलं. अगेन ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड. त्यामुळं 3 वर्ष कॉन्स्टंटली ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड ऑन रेकॉर्ड. तो दिसतो 3 वर्ष सतत नापास. पण त्या मुलांनी 34 पासून 60 पर्यंत प्रगती केली, हे कुणीच कधी लक्षात घेतलेलं नाही. दिस इज दी हिच इन दिस. तर तुम्ही जर सारखं जर स्ट्रिंजंट नॉर्म करायला लागला, 15%, 10%, 60%, 5% NPA एव्हरी इयर, ॲक्च्युली द स्टुडंट विल डिक्लेअर ॲज अ फेल्ड. पण त्याच वेळेला त्याने 34 पासून 60 पर्यंत जी प्रगती केली ते कुणीच विचारात घेतलेले नाही. फेब्रुवारी 2005. सी फ्रॉम दिस मुवमेंट 2005 पासून नीट लक्ष द्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज इश्यूड गाईडलाईन्स फॉर मर्जर अँड अमेलगमेशन ऑफ UCB. या UCBची संख्या कमी करायची. एकदा नॅशनल लेवलला ठरलं. तुम्हाला आठवत असेल 2004 साली कम्युनिस्ट खासदार दासगुप्ता यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यावेळचे जे अर्थमंत्री चिदंबरमनी सांगितलं होतं की आम्हाला देश पातळीवर बँकांची संख्या कमी करायची. कारण इंटरनॅशनल लेवलला त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर 80वा होता, 80. त्यामुळे आम्हाला या बँकांचं पण अमलगमेशन मर्जर करायचं आहे. आम्हाला नॅशनल बँका पण फक्त 5 ते 60 ठेवायच्यात. तर बाकीच्या सगळ्या बँका म्हणजे पूर्वीचं जे धोरण होतं, छोट्या छोट्या पण अनेक बँका, ते बदलून मोठ्या पण कमी बँका अशा प्रकारचं धोरण केंद्र शासनाने राबवल्यामुळं मर्जर अँड अमलगमेशन ही प्रक्रिया 2005 मध्ये स्टार्ट झाली. त्याच्यानंतर पुढे त्याने काय केलं? RBI has done this with a view to facilitate consolidation and emergence of a strong entities and providing an avenue for non-disruptive exit for weak and unviable entities in the cooperative banking sector. हे एम आहे, ऑब्जेक्ट आहे. अनव्हायबल कोण ठरवणार? RBI ठरवणार, तुम्ही नाही ठरवणार. आणि अनव्हायबल म्हणजे काय? मी मग सांगितलं, आधी 15% NPA होते, नंतर 10% आले, नंतर 7.3 असं कमी कमी कमी. तुम्ही उद्या विनोदाचा भाग 0% NPA आला तरी ते म्हणतील नाही नाही आता -1 पाहिजे. त्यामुळे तुमची संख्या जर माझ्या मनात असेल की 500 पर्यंत लिमिटेड करायचीच आहे ऑल इंडिया बेसिसला, 500 आकडा कसा गाठायचा हे आम्ही ठरवणार. त्यामुळं 2005 मध्ये ही प्रोसेस ज्यावेळी स्टार्ट झाली, अमलगमेशन अँड मर्जर M&A, त्याला फेमस नाव आहे. 2005 मध्ये त्यांनी व्हिजन डॉक्युमेंट काढलं. ते व्हिजन डॉक्युमेंटमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज पब्लिश्ड ए व्हिजन डॉक्युमेंट फॉर UCBs. The main objective of the document whereas under to put in a place a mechanism that address the problem of dual control. त्या व्हिजन डॉक्युमेंटचा उद्देश होता the present legal framework and the time consuming process in bringing requisite legislative changes.
हे जर चेंज करायला गेले ॲक्टमध्ये, इट विल टेक सम टाईम. त्याला मेजॉरिटी पाहिजे, 2/3 मेजॉरिटीनी पार्लमेंटमध्ये वगैरे ॲक्ट चेंज होईल. BR ॲक्टमध्ये चेंज करणं सोपी गोष्ट नाही. टू आयडेंटिफाय द नॉन व्हायबल एंटिटीज इन दिस सेक्टर अँड प्रोव्हाइड एन एक्झिट पाथ to such entities by way of merger and amalgamation. On account of this process, there has been a continuous reduction in number of UCBs. 2006 मध्ये they have entered into MOU with all the states. त्यांनी सांगितलं की ड्युएल कंट्रोल जर आम्हाला ही जी रिस्ट्रिक्शन आहे यातनं मार्ग काढायचा असेल तर each and every state should sign a memorandum of understanding with RBI. महाराष्ट्र सरकारने साईन करायला थोडा उशीर लावला. 2005 सालापासून प्रोसेस स्टार्ट झाली. आपण 2006ला साईन केलं नागपूरमध्ये. ॲट दॅट टाईम मिस्टर पतंगराव कदम आपले मिनिस्टर होते. आपण थोडासा उशीर लावला. त्यांनी सांगितलं जोपर्यंत MOU साईन करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लायसन नाही देणार, ब्रांच देणार नाही, काही नाही देणार. फर्स्ट साईन दी MOU. आणि मग त्या MOUमध्ये त्यांनी काही अटी घातल्या की जे फिनान्शियल जे पॅरामीटर्स आहेत ते आम्ही ठरवणार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट तुम्ही हातात घ्या आणि आम्ही जे सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. टू रिझॉल्व द इश्यू ऑफ ड्युएल कंट्रोल, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज एंटर्ड इन टू एन MOU विथ ऑल द स्टेट्स अँड ऑब्टेन फॉलोइंग कमिटमेंट फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. इंट्रोड्यूस अ लॉंग फॉर्म ऑडिट रिपोर्ट फॉर स्टॅच्युटरी ऑडिट and modify their audit rating models to bring them in the alignment with the gradation system adopted by the RBI. पूर्वी असं होतं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की स्टॅच्युटरी ऑडिट हा MCS ॲक्ट खाली स्टॅच्युटरी ऑडिटर नेमला जायचा. बऱ्याच वेळेला आम्ही A ग्रेडमध्ये असायचो पण रिझर्व्ह बँकेची ग्रेड D असायची. त्यामुळे आपली ग्रेड आपल्याला जाहीर करणं आवश्यक होतं पण रिझर्व्ह बँकेची ग्रेड ही सिक्रेट असायची. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांचं जे काय कॅमल रेटिंग आहे, त्यांचं जे काय ऑडिट मार्किंग आहे त्याच्यानुसार आपलं मार्किंग असलं पाहिजे. त्यांची ग्रेड A असेल तर आपली पण ती Aच असली पाहिजे. आपली A आणि त्यांची D हे त्यांनी असू नये म्हणून या प्रमाणे स्वतःला एक लॉंग टर्म ऑडिट फॉर्म त्यांनी आपल्याकडनं कमिट करून घेतला. प्रोव्हिजन ऑफ स्टॅच्युटरी ऑडिट बाय चार्टर्ड अकाउंटंट्स. आपलं ऑडिट फक्त चार्टर्ड अकाउंटंटनीच केलं पाहिजे. ते पण पॅनलवरचे असले पाहिजेत. ते RBI आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांच्या पॅनलवर असले पाहिजेत. पुट इन ए प्लेस अ फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया फॉर CO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बेस्ड ऑन द गाईडलाईन्स ऑफ RBI. म्हणजे हळूहळू त्यांनी आपल्यावरती जे कडक नॉर्म्स सुरू केले. नोव्हेंबर 2006 मध्ये विश्वनाथन साहेबांच्या कमिटीचा रिपोर्ट आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पब्लिश द रिपोर्ट ऑफ वर्किंग ग्रुप ऑफ वगैरे. विश्वनाथन एक सूचना आहे. 2 गाड्या मिनिस्टर साहेब येत आहेत त्यांच्या करता 2 गाड्या रस्त्यात आहेत त्या आपल्याला हलवायच्यात. MH49B5209 हुंडाई कंपनीची गाडी आहे. दुसरी गाडी MH31EK9091. या 2 गाड्या मिनिस्टर साहेबांच्या जिथं त्यांचा कॉन्वॉय येईल त्याच्या रस्त्यात आहे त्या प्लीज हलवायच्यात. नोव्हेंबर 2006 मध्ये विश्वनाथन कमिटीचा रिपोर्ट आला. त्यामध्ये या लोकांना शेअर म्हणजे कॅपिटल आपल्याला जमवता येत नाही त्याच्यावरती तो रिपोर्ट होता. विश्वनाथन साहेबांनी एक तुम्हाला सांगितलं की जसं पब्लिक लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना कंपनी ॲक्ट खाली शेअर्स डिबेंचर्स हे सगळं इश्यू करणं अलाउड आहे. ते सगळ्या फॅसिलिटी कोऑपरेटिव्ह बँकेला अवेलेबल करून द्याव्यात. म्हणजे जस्ट तुम्हाला कंपनी ॲक्ट खाली हळूहळू ते जे काय कन्व्हर्जन आहे त्याची प्रक्रिया 2006 मध्ये स्टार्ट झाली. मग विश्वनाथन साहेबांनी दिलेला रिपोर्ट अंमलात आला नाही हे भाग दुसरी. पण त्यावेळी त्यांनी फुसवलं आणि तसा MCS ॲक्टमध्ये आपल्याला अलाउड नसल्यामुळं तो बदल होऊ शकला नाही. नाहीतर त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं त्यांनी स्पेशल चेक करा, रिडीमेबल करा, नॉन डिबेंचर करा, नॉन रिडीमेबल सगळ्या प्रकारचे शेअर्स याद्वारे त्यांनी शेअर कॅपिटल वाढवण्याचा रिपोर्ट विश्वनाथन कमिटीने दिला. UCB may be permitted to raise LTD long-term deposit for 15 years for which are ineligible for DIFGC cover वगैरे वगैरे अनेक त्यामध्ये त्यांनी रिपोर्ट दिला. The extant instructions of share linking to loans may be dispensed of. आता आपले 2.5% 5% जे आहे ते सगळं काढून टाका आणि एका शेअरवर तुम्ही लेंड करा पण शेअर कोणालाही द्या. अशा प्रकारे तुम्हाला जस्ट लिमिटेड कंपन्या प्रायव्हेट म्हणजे कमर्शियल बँकांसारखं शेअर कॅपिटल गोळा करायची सुविधा तुमच्याकडे असावी. त्यामुळे हळूहळू तुम्हाला 2006 पासूनच कमर्शियल बँकेच्या तुम्हाला स्ट्रीममध्ये आणायचा प्रयत्न झाला.
एक सगळ्यात एक महत्त्वाची मी तुम्हाला एक गोष्ट आपल्या समोर आणू इच्छितो. मेहता जी, ये बहुत इम्पॉर्टंट बात है. 2007 में आत्ता जे कोण आपले गव्हर्नर आहेत राजन साहेब, हे गव्हर्नर त्यावेळेला शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये एक स्कूल ऑफ बँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. आणि 2007ला इंडियन प्लॅनिंग कमिशननी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि भारताचं पुढचं बँकिंग कसं असावं यासंबंधी त्यांचा रिपोर्ट सबमिट केला गेला. आणि त्या रिपोर्टमध्ये एक रेफरन्स असा आहे, वन ऑफ द टर्म ऑफ द रेफरन्सेस ऑफ द कमिटी इज to examine the performance of various segments of the financial sector and identify the changes that will allow it meet the needs of the real sector. म्हणजे तुम्ही सगळे जे सेगमेंट आहेत बँकिंगमधले त्यांचा स्टडी करा आणि त्याच्यानुसार तुमच्या सूचना द्या. तर राजन साहेबांनी त्यांचा रिपोर्ट आहे 100 स्मॉल स्टेप्स, याचा रिपोर्ट 2007 मध्ये प्लॅनिंग कमिशनला दिला. आणि त्या प्लॅनिंग कमिशनला दिलेल्या रिपोर्टमध्ये 30 प्रपोजल्स आहेत. 30 प्रपोजल्स. त्यापैकी प्रपोजल नंबर 4 जो आहे तर अर्बन बँकिंग सेक्टरशी संबंधित आहे. प्रपोजल नंबर 4, द रिपोर्ट हॅज 30 प्रपोजल्स, आउट ऑफ विच प्रपोजल्स नंबर 4 बिलॉंग्स टू अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर. ज्यावेळी 2007 मध्ये राजन साहेबांच्या अध्यक्षतेखालील समितीने सबमिट केलेल्या रिपोर्टमधलं प्रपोजल क्रमांक 4 जर बघितला आणि तेच राजन साहेब आज आपले गव्हर्नर आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यात त्यावेळी काय होतं तेच आता याच्या पुढे घडणार हे आपण निर्विवाद लक्षात घ्या. प्रपोजल नंबर 4 असं म्हणतो, द प्रपोजल सजेस्ट रिथिंकिंग द एंटायर कोऑपरेटिव्ह बँक स्ट्रक्चर अँड मूव्हिंग मोर टू द मॉडेल प्रॅक्टिस एल्सवेअर इन द वर्ल्ड. जगात ज्या प्रकारे हे मॉडेल रन होते त्या प्रकारे आपलं मॉडेल तुम्ही रन करा. द प्रपोजल सजेस्ट implementation of a strong prompt corrective action regime so that non-viable cooperative are closed. 2007 मधले त्यांच्या रिपोर्ट मधलं सजेशन आहे. The proposal suggests and recommended that well-run cooperative with a good track record explore the conversion to a small bank license with member becoming shareholders. 2007 मधलं त्यांची सूचना आहे की जे वेल रन जे स्ट्रॉंग बँक आहेत त्यांना कन्वर्ट करा, कमर्शियल बँकेमध्ये कन्वर्ट करा. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट मिस्टर रघुराम राजन इज द प्रेझेंट गव्हर्नर ऑफ RBI. त्यामुळे त्यांनी 2007 मध्ये जो काय रिपोर्ट दिला, तुम्ही 100 स्मॉल स्टेपचे पुस्तक संपूर्ण रिपोर्ट वाचून काढा. आपलं भविष्य तुम्हाला त्यामध्ये निश्चितच दिसेल. ऑगस्ट 2008 मध्ये रिपोर्ट ऑफ IT कमिटी, आत्ताचे जे आपले डेप्युटी गव्हर्नर साहेब येत आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन केली गेली. पहिल्यांदा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला सपोर्ट करण्यासाठी IT सपोर्ट देण्यासाठी कमिटी होती, पण या कमिटीचं रेकमेंडेशन आजपर्यंत नॉट अ सिंगल रेकमेंडेशन इम्प्लिमेंट झालेलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. पहिली कमिटी अशी स्थापन झाली की यांना बाबा 2007 मध्ये तुम्ही हे केलं की IT इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्यासाठी या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला काहीतरी फायनान्शियल मदत द्यावी, पण आजपर्यंत आपल्याला कुठली मदत मिळालेली नाही. त्याच्यानंतर 2007-08 मध्ये टॅपकअप स्थापन केल्या गेल्या, टास्क फोर्स फॉर अर्बन बँक व्हेरियस स्टेटमध्ये. आम्हाला असं वाटलं की टॅपकअपमध्ये आम्हाला त्यामध्ये सजेशन्स विचारले जातील. काल मी अहमदाबादच्या टॅपकअपला परवा अटेंड केलं. तिथे मी अनेक त्यांना काहीतरी सजेशन दिल्या, चुका दाखवल्या. त्यांनी सांगितलं हे जे काही आमचं इम्प्लिमेंट करायचं आहे, मिस्टर मेहता साहेब तिथं होते माझ्या बरोबर, माझी फाईट झाली बरोबरीच. त्यावेळी तिथल्या लोकांनी मला सांगितलं वी हॅव पुट दिस रिस्ट्रिक्शन ॲज पर दिस सॅप सुपरवायझर ॲक्शन फ्रेमवर्क नुसार हे सगळे रिस्ट्रिक्शन आहेत. या रिस्ट्रिक्शनमध्ये सजेस्ट करायचा अधिकार तुम्हाला नाही, चेंज करायचा अधिकार आम्हाला नाही. तुम्ही काय बोलू शकत नाही, आम्ही ऐकू शकत नाही. मी काय म्हटलं मीटिंग कशा करतं मग? ऑल द वे पुण्यावरनं आम्ही येतं आलो कशासाठी? मी त्यांना सांगितलं ते कॉपी पेस्ट आहे. ते थोडेसे रागवले. मेहताजी वॉज देअर. गुजरातच्या चीफ सेक्रेटरी होत्या, गुजरातचे कमिशनर होते. मी त्यांना म्हटलं येस नथिंग बट कॉपी पेस्ट वर्क यू हॅव डन. नाही म्हटले. पिडचिड झाली थोडी. मी त्यांना सांगितलं एका ठिकाणी मी तुम्ही दिले रॅशनलाइज दी ऑल ब्रांचेस ऑफ द बँक अँड क्लोज दी लॉस मेकिंग ब्रांचेस. आणि त्या बँकेची बघायला गेलं तर एक पण ब्रँच नव्हती, फक्त एक हेड ऑफिस होतं. म्हटलं व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट ए कॉपी पेस्ट वर्क. त्यांनी म्हटलं तुम्ही सूचना करायची नाहीत, आम्ही ऐकायचे नाहीत, आम्ही जे दिले ते सॅफनुसार आहे. त्यामध्ये असं होतं
the bank cannot purchase any capital asset more than 10,000. म्हणजे हे सॅपमध्ये कुठे आहे? ते म्हणले हे सॅपमध्ये आहे. डिबेट नको म्हणून आम्ही आरबीआयला आम्ही थोडंसं आपण घाबरतो फार, त्यामुळे आम्ही गप बसलो. म्हणजे मिटिंगला येऊन उपयोग काय? तर टॅफकप जे स्थापन केलं गेलं तर आम्हाला असं वाटलं आम्हाला काहीतरी विचारतील, पण नाही. वी मस्ट गिव्ह ए बिग हँड. आमचे डेप्युटी गव्हर्नर आदरणीय आर गांधी साहेब आलेले आहेत. गिव्ह हिम ए बिग हँड, गिव्ह हिम ए बिग हँड. Sir, welcome, sir. Sir, I am showing some slides. The action taken by Reserve Bank of India from 2004 to 2015 for the UCB sector. Just I have shown the slide of IT committee report under your chairmanship. But the main thing is not a single suggestion from this committee has been implemented till today. But this is a good committee, good suggestions. Next one. In January 2009, the additional guidelines were issued for merger. Additional guidelines for merger and amalgamation for UCBs with DICG support under Section 16, subsection 2 of the DICG Act were issued in January 2009. Next one, in November 2009, a report of Umbrella Committee. The Reserve Bank of India has constituted a working group under the chairmanship of Mr. V.S. Das to suggest measures including the appropriate regulatory and supervisory framework to facilitate emergence of umbrella organization for the UCB sector in the respective states, and also look into the issues concerning creation of revival fund for the sector. But this is a good suggestion. But till today, it has not been implemented. All the sector is waiting for this. Yes, in Gujarat, they have tried their level best. Actually, I think they have collecting 15% from the net profit from each and every bank. They have created a mutual assistance fund, and with the help of that fund, they are ready to give some loan at a lower rate or a concession rate to the banks who are in liquidity crunch. Yes, am I right, Mr. Mehta? The same type आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट right now, Sunil Devada साहेबांनी मला सांगितलं की just in the Supreme Court, when they previously there was one bank, what you call that, Punjab and Goa Apex Bank. Those 250 crores are lying with state government ideally. Now Mr. Krishna is the liquidator of this bank. So we must request to our state government to give that 250 crores and appoint the federation to look after the revival fund. The federation will definitely act as an umbrella organization. Definitely they will do that. The 250 huge funds is with state government as on today. Umbrella committee. This is the only committee formed with the intention to create a support system to make this sector strong. But unfortunately, RBI has failed to implement the recommendations of the committee. In February 2010, the additional option for merger. As an additional option for resolution of big UCBs, where proposals for mergers were not forthcoming from within the UCB sector. Because there are only few banks which are strong. Saraswat and NK, GF, GSB, Cosmos and all these things. त्यांनी त्यांच्या बँका घेतल्या 10, 15, 15, 16, 20. त्याच्यानंतर मर्जरचा कोणीच तयार होईना. With the Rupee Bank, the same case was happened with Rupee Bank. Not a single bank from urban sector is coming forward to take this bank. सुवर्ण सहकारीच्या बाबतीत असंच झालं. At last, सुवर्ण सहकारीच्या बाबतीत assets and liability, taken over assets and liability म्हणून इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सुवर्ण बँक मर्ज झाली. त्यामुळे अशा प्रकारे 2010 मध्ये दे हॅड इश्यूड ऑन ॲडिशनल ऑप्शन फॉर मर्जर. त्यामध्ये जे काही इरोजन आहे ते इरोजन अबाव ₹1 lakh इट शुड बी बॉर्न बाय दी बिग डिपॉझिटर्स. तर हे फक्त बिग डिपॉझिटर्सनी बॉर्न करायचं. त्यामुळे कुठलंही जे इरोजन अबाव 1 lakh जे डिपॉझिटर्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या कमर्शियल बँकेला त्याचा कुठलाही फटका बसणार नाही. दिस ॲडिशनल ऑप्शन वॉज गिवन बाय RBI
in February 2010. In August 2011, a Damodaran committee, this is a very important committee. The committee have suggested 3 suggestions they have made. First suggestion, if those suggestions have been implemented, the only sector who gets benefit is none other than cooperative sector. The first suggestion, increase the DICCC cover up to ₹5 lakh. This first suggestion. अगर हे सजेशन जर इम्प्लिमेंट झालं असतं तर याचा फायदा ओनली फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टरलाच मिळाला असता, दुसऱ्या कोणत्याही सेक्टरला मिळाला नसता. सेकंड, त्याने असं सुचवलं की जर एखादी बँक ताबडतोब लिक्विडेशन मध्ये आली तर ₹1 लाख पर्यंत जे कव्हर आहे त्यातले काही पैसे इमिजिएटली देता येतील का हे बघा, इमिजिएटली ताबडतोब. अँड थर्ड सजेशन, वेन यू आर accepting the premium on the entire deposits, why you are giving cover for only ₹1 lakh, please see whether it is possible to give cover to the entire deposits. 3 सूचना महत्वाच्या होत्या 2011 मध्ये. आणि सेबीचे प्रिव्हियस ते चेअरमन होते. पण या दामोदरन कमिटीच्या या 3 सूचना होत्या त्या फक्त आणि फक्त अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला बेनिफिशियल होत्या. या 3 सूचना टर्न डाऊन केल्या गेल्या, त्या काय अंमलात आलेल्या नाहीत. ऑगस्ट 2011 मालेगाम कमिटी. या मालेगाम कमिटीमध्ये सगळ्यात जे क्रुशियल जे सजेशन आहे, what it directly affect to our working functioning of our urban cooperative banking sector is the concept of BOM and BOD, Board of Management and Board of Directors. Board of Directors are elected directors. Board of Directors are responsible to AGM. Board of Directors can appoint the BOM. BOM is responsible to BOD. BOM can appoint the MD. MD is responsible to BOM. BOM to BOD. BOD to AGM. अशा प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये 2 चेअरमन, 2 कमिट्या, 2 हे. BOM मध्ये जे काही संचालक आहेत ते 50% डायरेक्टर शुड बी अप्रूव्ड बाय RBI. अशा प्रकारची कमिटी स्थापन केली गेली आणि त्यांचे जे BOD BOM ची जी कन्सेप्ट आहे ही सेंट्रल ॲज वेल ॲज दी RBI हॅज ऑल्सो टोटली ॲक्सेप्टेड इन टोटो, असं आज माझं इन्फॉर्मेशन आहे. इफ दी कन्सेप्ट इज इम्प्लिमेंटेड, आपल्या वर्किंगमध्ये फंक्शनिंगमध्ये काय होईल? We requested the Governor Gandhi Sahab, we are ready to accept all your suggestions through our bylaws. We can put each and everything, section 10A, 10B from BR Act in our bylaw. We incorporate in our bylaw. We give whole authority to RBI from our bylaws. Whatever you expect from us, we are ready to give through our bylaws. Because as per the 97 constitutional amendment, the society is free to decide. Because as per Supreme Court, there are so many cases. The member should decide how to run its own institute. So, आम्हाला जर वाटलं, yes, RBI we want the regulation of RBI. The members will accept that regulation, and our RCS will approve that bylaw through our bylaw. But do not implement the concept of BOM and BOD. It will create a mess. Because BOD is appointing BOM. Suppose BOM said, I do not agree with the suggestion of the BOD. BOD will immediately remove that BOM. They will not, ale, tu aikat nahi, tula kon thevte, ja gari. So it will create some mess in the working of UBD. But we are ready to implement all your expectation through our bylaws. Only strong credit society will get banking license. This is a same position. Again, the RBI has accepted 2 separate umbrella organization. One shall be state level, another shall be national level. This is also a good suggestion. In 2012, the new camel rating, a new camel rating A, B, C, D, they have added plus minus also in 2012. August 13, there is a discussion paper published by RBI. There's 3-4 points are there. First is small banks versus large banks, conversion of UCB into commercial banks, consolidation, and deposit insurance and resolution. So I would like to bring your kind notice that in the year 1993, the same issue was brought by RBI by the resolution number 32 in the Standing Advisory Committee. At that time, one bank has from urban cooperative sector is converted into
commercial bank, that is Bombay Bank, Bombay-based bank, Development Credit Bank. So the same issue, at that time our NAFCAB has also opposed this issue. But in the year 1993, this is not a latest issue, but from 1993, the same theme is going on. October 2012, SAF, a previous graded supervisory action, was replaced by the new norms of supervisory action framework, that is SAF. September 2013, a study of cooperative character. The study was organized by the CAP, College of Agriculture and Banking, and their conclusion drawn by the group is very important. See, the restrictive practice are being followed in admitting the member. The first cooperative principle of open and voluntary membership is to some extent negated. This is for us. We are allowing the favorable members, the favorable person to be our members. The RBI said this is a violation of the cooperative principle, and it is true. Second, due to conduct of election in many banks purely as a compliance factor and unanimous management of the election in majority of the banks, the principle of cooperative democratic member control is negated to the great extent. Years and years, the same people, the same family is running the bank, same family. वर्षानुवर्ष तेच आहे. ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जास्त असेल, काही असेल, पण वी मस्ट टेक द नोट ऑफ दिस पॉइंट. In some banks, this same group of directors controls the bank for several terms. The democratic member control negated. Very low level of active involvement of member, low member participation in general body. Member economic participation is negated to a great extent. After the 97 constitutional amendment, they have brought one new concept, that active member. We have brought a new concept in our MCS Act also, there is active member. A person involved in the transaction business of the bank, that particular person is a right to vote. He should be a depositor or he should be a borrower. Depositor भी नहीं है, borrower भी नहीं है, खाली 100 रुपये का share लिया, or he is asking so many questions in GB. It is not allowed in our MCS Act right now. Very few members raise any issue in GB. Member education and training is negated. Yes, it is 100% a fact. Till 2013, RBI. This is very important. What I observed, sir, please excuse me. This is my observation. I may be wrong, but till 2014, whenever I see the annual report of RBI, there is a separate chapter, Marathe Sahab, there is a separate chapter, development in urban cooperative banking sector. And RBI always spent 30 to 35 pages for this chapter. 35 pages, Adsul Sahab. But in 2014, they spent only 2 small paragraphs. Only 2 small paragraphs. Urban cooperative banking has gone from the annual report of RBI. I am surprised that 35 pages till 2013, 35 pages were there. But right now in 2014, there is not only 2 pages, not only half page, there is only 2 paragraphs. But in annual report 2014, they have given only following information. Which information? So I will read out. The balance sheet of UCB showed stable growth in 2013-14. Growth in liabilities was driven by an increase in their other liabilities and deposits. Following consolidation, the number of UCB come down marginally to 1589 in 2013 and 14 from 1600 a year ago. This is highlighted by RBI. Second point, in 2013-14, UCB CD ratio declined by about 2.2 percentage point, and the investment deposit ratio also showed a small contraction. The net profit of UCB increased by 31% during 13-14 as compared to decline in 25% in previous year. Finish. Only these 3 small paragraphs are included in the annual report of RBI. Where we are in the annual report, previously we were in 35 pages. There are so many figures, there are so many graphs. Abhi nahi hai wo. In July 2014, the report of HPC. We are going to discuss this report in today, in the entire session, the recommendation of HPC, conversion of big
multi-state urban cooperative bank into joint stock bank, conversion of other UCBs into small financial banks, well-managed cooperative credit society may get banking license. Again, the concept suggested by the Maligram Committee, BODN and BOM has come into this report. Entry point norms, there are no, actually, there is only the well-run credit cooperative society can be converted into bank. Depositors as a voting members. We must agree for the some of the points, depositors, member and all these things. But for the others, we must discuss and submit our entire report at the end of this seminar. We will draw the conclusion, whatever conclusion we draw, we can submit to RBI. Note the same subject of conversion, I have just now I told you, the same subject of conversion was brought in 1993 by Act number 32. At that time, one bank was converted into commercial bank. On August 19, 2015, RBI gives a license from 11 payment bank. September 2015, RBI grants in principle approval of 10 applicants for small finance bank under the guidelines for licensing of small finance bank in the private sector as on 16 September 2015. These are the only incidences took place. How they will affect in on our sector, that the future will tell us. It is not possible whether they will prove our competitors or not. Right now, it is very difficult to make any statement on this. September 2015, the report of Committee of Differential Premium. This is very interesting. Rating model captured key risk parameters should be put in place. There are so many commercial banks are always saying that we are paying the premium. We are paying the premium, but this premium is going to use for the urban cooperative banking sector because they are not well-managed bank. That's why whatever loss occurred by the urban cooperative banking sector, entire premium right now, they are DICGC using for the settling the claim of urban cooperative banking sector. Just I asked previously in the last year, I wrote a letter to RBI and asked some the information under the IT Act, under the Information Act. Right, I asked RBI right from inception, because this act was applicable to urban cooperative banking sector from 1968. I asked RBI, I would like to have the information right from inception, right from 68, what amount paid by the urban cooperative banking sector as a premium to the DICGC. But this information is not at all available because it is not available with RBI itself. Recently, I have gone through the figures from last 4 years, till right from inception, the DICGC have paid 46,330 crores to urban cooperative banking sector for settling their claims. But from in last 4 years, we have paid something 5,180 crores to RBI as a premium in 4 years. So, sir, I would like I wanted to know how much amount we have paid right from inception, but the figure is not at all available. Based of the annual audited data, etc., one more regulator, one more inspecting authority is going to come if these positions will accepted. DICG shall classify the bank high risk, low risk, and suppose if the investment from urban cooperative banking sector is classified under high risk by the DICGC, then it will be very difficult for us. The investment becomes so volatile, then it is very difficult for us to retain our deposits. Conclusion. Only I narrated the facts right from 2004. Sir, again, I must say sorry, this is my conclusion, this is the individual conclusion. The Reserve Bank had decided to convert UCB sector into commercial banks by keeping only strong entities in the sector. The definition of strong UCB may become more strong day by making the prudential norm more stringent. Once the bank became strong, RBI may advise them to convert themselves into commercial banks. RBI may advise the remaining UCB to convert themselves into small financial banks. RBI may advise the unit bank to work as a business correspondent of commercial banks. And after 2 decades, the cooperative banking sector may become a history. This is my conclusion. What to do?
This is my suggestion, again individual suggestion. First, be united. My appeal to all my members, be united. Focus on corporate governance. Please see what our regulator expect from us. Please study what they want from us. So focus on corporate governance. This is very, very, very important. Work hard in financial inclusion and prove our usefulness in the economy. In our home also. Suppose when you prove your usefulness in your house, then only somebody asks you what to do. But suppose if you became useless in your house, then nobody will ask you. घर में अगर आपको कुछ काम नहीं है, आप कुछ यूजफुलनेस आपका प्रूव नहीं करेंगे, इकोनॉमी में आपका यूजफुलनेस था इन फाइनेंशियल इंक्लूजन, एक सब्जी वाली का 50 रुपए डेली कलेक्शन के माध्यम से हमारे इकोनॉमी में आता था. सो यू मस्ट प्रूव. डेमो बैंकिंग है, स्कूल में बैंकिंग है, इसमें है, वो है. सेकंड वन, सर, चेंज अवर स्टाइल ऑफ फंक्शनिंग and try to modify our working as per the expectation of RBI. Technology adapt करो, new technology, stringent norms अपना अपना खुद का करो. Suppose if it is not actually our exposure norms, you must reduce at your inner level also. We are meant for small borrowers. Don't take any risk. So change our style of functioning and try to modify our working as per the expectation of RBI. Bring pressure on state government to contribute in mutual assistance fund to be created to help the UCB sector. Because our registration authority is state. But never till today, we are not expected anything from state. Even expect bhi kiya tha, we were not getting anything from the state. Thank you very much. This is my small presentation. I did it. So this is for my conscience. I believe this conclusion I had drawn on my individual level. In today's seminar, you must discuss in thoroughly and to the great extent, and at the end of this, we will submit our report to the RBI. Thank you, sir. Thank you.